मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाच्या वड्या पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल ना? चला तर मग पाहूया आजची मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाच्या वड्या। त्याआधी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम 1 वाटी तीळ घेतलेले आहे, त्यानंतर अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। तीळ आणि गुळामध्ये मिक्सअप होण्यासाठी मी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूटाचा वापर केलेला आहे। एका भांड्यामध्ये मध्यम आचेवर तीळ थोडंसं भाजून घेणार आहे, जास्तही भाजून घेणार नाही। अशा प्रकारे तीळ भाजून झालेले आहेत। आता मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि हे भाजलेले तीळ त्यामध्ये टाकत आहे मी। आता हे तीळ मी पूर्णपणे वाटून घेणार नाही, फक्त मिक्सरमध्ये 2 ते 3 वेळा फिरवणार आहे। त्यानंतर मी आता त्यामध्ये गूळ टाकून घेत आहे व तीळ दोन्हीही मी 2 ते 3 वेळा फिरवून घेतलेले आहे। रिकामा असं भांडं घेत आहे आणि या भांड्यामध्ये मी 1 चमचे तूप लावून घेत आहे, जेणेकरून तीळ व गुळाचे मिश्रण त्याला चिकटणार नाही। आता त्या रिकाम्या भांड्यामध्ये मी हे मिश्रण ओतत आहे। मिश्रणामध्ये मी आता भाजलेले शेंगदाण्याचे कूटही टाकून घेत आहे। भाजलेले शेंगदाण्याचे कूट घातल्याने आपल्या वड्या ह्या मऊ होतील व खायलाही छान लागतील। सर्व मिश्रण मी आता मस्तपैकी हलवून घेत आहे। तयार झालेले मिश्रण मी आता एका डिशमध्ये घेत आहे। डिशमध्ये घेतल्याने वड्या थापण्यासाठी उपयोग होईल। आता रिकाम्या डिशला मी तूप लावून घेत आहे। तूप लावून घेतल्याने थापलेल्या वड्या चिकटणार नाहीत। आता हे मिश्रण मी थोड्या प्रमाणात गरम असतानाच टाकत आहे। थोड्या प्रमाणात गरम असल्याने छान अशा प्रकारे आपल्या वड्या तयार होतील। बघा मी कशा प्रकारे थापून घेतलेले आहे। कोकण अशा वड्या मी आता कट करून घेत आहे। वड्या कट करून घेतल्यानंतर मी 15 ते 20 मिनिटं ठेवणार आहे। अशा प्रकारे तयार आहेत आपल्या मऊशीर अशा संक्रांती स्पेशल तिळगुळ वडी। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा। धन्यवाद।